वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे. माझी आवडती सर्व ही संपत्ती असो जगतपती. शास्त्र तुझे माझी आवडती सर्व ही संपत्ती असो जगतपती. शास्त्र तुझे, शास्त्र तुझे. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय वचने 7 ते 11. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय वचने 7 ते 11. मुलांनो, कोणी तुम्हास बघू नये. जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही न्याय संपन्न आहे. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्यांचे बीज त्यांच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूंवर प्रीती करीत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की आपण एकमेकांवर प्रीती करावी. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की आजची सुंदर वेळ देवबापांनी माझ्या व आपणा सर्वांच्या आयुष्यात जोडली. आजचे वाचले शास्त्र भाग पहिले योहान 3 अध्याय वचन 7 ते 11 ही वचने. वाचलेल्या वचनामध्ये संत योहन्ना स्पष्ट सांगतो की परमेश्वराची संतान आणि शैतानाची संतान यांच्यातील फरक तो दाखवून देतो. केवळ देवाला ओळखणे पुरे नाही, तर आमच्या धार्मिक जीवन आमची गवाही देणे गरजेचं आहे. मत्तईच्या पुस्तकामध्ये अध्याय 7 आणि वचन 20 सांगते की त्यांच्या फळाने तुम्ही त्यांना ओळखणार. म्हणजेच केवळ देवाला ओळखलो किंवा मी देवाला ओळखतो केवळ दिखावी रूपाने नव्हे, तर ते आमच्या जीवनाची गवाही असायला पाहिजे, असं देवाचं वचन आपल्याला सांगते. म्हणूनच म्हणते की
ते त्यांच्या फळांनी त्यांना ओळखतील. आपण समोरच्या वचनात जर वाचलं, जो कोणी पाप करतो व त्यामध्ये तो करतच राहतो, तो शैतानाच्या स्वभावाला प्रगट करतो. परंतु प्रभू येशू आला की त्या स्वभावातून आमची सुटका करावी. योहानाचं पुस्तक 8 आणि वचन 44 या वचनामध्ये आपल्याला सांगते, तुम्ही आपला बाप शैतानाकडून आहात. परंतु त्याच्या खाली आपण इब्राणीचं पुस्तक 2 अध्याय आणि वचन 14 जर वाचलं, प्रभू येशू ख्रिस्त आला की शैतानाला हरवावं. म्हणजेच शैतानाच्या बंधनातून आपल्या लोकांना वेगळे करण्यासाठी, त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी प्रभू ख्रिस्त आला. वचन 9 आपल्याला सांगते की परमेश्वराकडून जन्मलेला व्यक्ती पापात आनंद करत नाही, तर त्याच्यात पापच नसतो. देवाचं वचन सांगते की तो पापात आनंद करत नाही, परंतु त्या व्यक्तीमध्ये पापच नसतो, त्यामध्ये देवाचा बीज असतो. योहानाचे पहिले पत्र अध्याय 5 आणि वचन 18 जर आपण वाचलं, जो देवाकडून जन्मला आहे तो पाप करत नाही, देवाचं वचन स्पष्ट सांगतो. म्हणून शैतानाचे लेकरं संतान आणि परमेश्वरा संतान यांच्यातील फरक योहन्ना या ठिकाणी स्पष्ट करतो आहे. वचन 10 आपल्याला सांगते, परमेश्वराची लेकरं व शैतानाच्या लेकरांचं अंतर. परमेश्वराचे लेकरं धार्मिक जीवन जगतात. नंबर 2, प्रत्येक जनावर ते प्रेम करतात. योहन्ना त्याच्या 13 आणि वचन 35 आपल्याला सांगते, आपसात प्रेम कराल तेव्हा लोक तुम्हाला ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणून देवाच्या लेकरांमध्ये आणि शैतानाच्या लेकरांमध्ये फरक या ठिकाणी योहन्ना आपल्याला सांगतो की देवाचे लेकरं कसे असतात व शैतानाचे लेकरं कसे असतात. तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की देवाचे लेकरं पाप करत नाही, देवाचे लेकरं आपसात प्रेम करतात, देवाचे लेकरं धार्मिकतेचं जीवन जगतात. म्हणून होऊ द्या आम्ही असं जीवन जगणारे बनावं. प्रार्थना करूया. प्रभू देवा, धन्यवाद आजच्या सुंदर क्षणी प्रभू, सुंदर वचनाकरी बोलवलंस आणि प्रभूजी आम्हाला तुझे लेकरं म्हणून तू बोलवलेलं आहेस. प्रभू तुझ्या स्वभावाने आम्ही जगावं, जेणेकरून संसार आम्हाला ओळखेल की आम्ही तुझे आहोत. देवा धन्यवाद, सुंदर वचनाकरी बोललंस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक. आमेन. शास्त्राचे पठण श्रवण मनन हर्षी करो मन सदा माझे. शास्त्राचे पठण श्रवण मनन हर्षी करो मन सदा माझे. सदा माझे जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाही दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाही दिसताती. जीवनाची फळे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333.
3. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.